फ्रेंड्स, मी रिहाच मराठी रेसिपी चॅनलवरती मी आपलं स्वागत करत आहे। तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय चटपटीत अशी चटणी दाखवणार आहे जी महिनाभर तुम्ही टिकवू शकता आणि प्रवासात देखील ती तुम्ही वापरू शकता। तर चला तर रेसिपीला सुरुवात करूया। महिनाभर टिकणारी अशी ही चवदार लसणाची चटणी आता आपण बनवत आहोत आणि त्यासाठी लागणारे सगळे जिन्नस आपल्या रोजच्या किचनमध्ये असतातच। आता चटणी बनवण्यासाठी सर्वात आधी मी एक कढई गरम करून त्यात अर्धा पळी तेल फोडणीसाठी टाकून घेतलं। एक छोटा चमचा जिरे टाकलं। जिरे तडतडल्यावर एक चमचा धने घातले। 10 ते 12 सेकंद फ्राय करून आता त्यात कढीपत्ता टाकणार। इथे मी पूर्ण एक दांडी कढीपत्त्याची पाने टाकले, अंदाजे 10 ते 12 असतील। छान कुरकुरीत कढीपत्ता करून घ्यायचा। कढीपत्ता हा पौष्टिक तर असतोच, शिवाय त्याचा फ्लेवर चटणीमध्ये खूप चांगला येतो। कढीपत्ता चांगला फ्राय केल्यानंतर 2 चमचे तीळ घातले। गॅस बारीक केलेला आहे। तीळ टाकल्यानंतर ते फ्राय होताना जास्त उडतात, त्यामुळे आता ही प्रोसेस जरा सांभाळून करायची। आता इथे मी अंगावर तीळ उडू नये म्हणून कढईचं झाकण पकडलंय। अर्धा मिनिटभर तीळ फ्राय करून झाल्यावरती त्यात आता 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या टाकल्यात। इथे मी गावरान लसूण वापरलाय। पाकळ्यांची साईज जरा मोठी आहे, त्यामुळं तुम्ही जर साधा लसूण वापरला तर अंदाजे 20 ते 25 पाकळ्या तुम्ही वापरू शकता। आता लसणाचा कच्चापणा जरा जावोस तर आपण अर्धा मिनिटभर फ्राय केलं। आता यामध्ये तिखटासाठी सुकलेल्या 7 मिरच्या आणि कलरसाठी 7 काश्मीरी लाल मिरच्या मी घेतलाय। आता लसणाची चटणी म्हटल्यावर तिखट असेल तर भाकरीबरोबर पण चांगली चव लागते, पण तुम्ही कधी जर तिखट खाणार नसाल तर तिखट मिरच्या न घेता फक्त काश्मीरी लाल मिरच्या देखील तुम्ही घेऊ शकता, तरी पण ही मिरची चविष्ट लागते। आता मिनिटभर कमी गॅसवर परतल्यावर मिरच्या फ्राय होतात। यामध्ये मिरच्यांच्या बिया मी काढलेल्या नाही आहे, कारण चटणी फिकी लागते आणि ती चांगली लागत नाही। तर फ्रेंड्स, नवनवीन व वेगवेगळ्या अशा चटपटीत चटणींच्या रेसिपी मी टाकत राहणार आहे, त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आता इथे मी काश्मीरी मिरच्या वापरल्याने चटणीला मस्त लाल कलर येणार आहे आणि ह्या ज्या बारीक साईजच्या घरी वाळवलेल्या लाल तिखट मिरच्या आहे, ज्यामुळं चटणी एकदम चटपटीत अशी होणार आहे। मिनिटभर परतल्यावर मिरच्या फ्राय होतात। इथे 1 वाटी किसलेलं सुकं खोबरं घातलंय। ओलं खोबरं न वापरता सुकं खोबरं वापरा। या चटणीमध्ये तेल कमी वापरलं जातं, कारण तीळ आणि खोबरं ह्या 2 जिन्नस यात अशा आहेत की ज्या तेल सोडतात। आता खोबरं जास्त न भाजता जरा लालसर व्हायला सुरू झालं की लगेच पाव चमच्यापेक्षा कमी थोडंसं हिंग व पाव चमचा हळद टाकली आहे। चांगलं मिक्स करून घ्यायचं। हिंग पोटासाठी चांगलं असतं, म्हणून हिंग या चटणीमध्ये वापरणं चांगलं आहे। सर्वात शेवटी अर्धा चमचा मीठ टाकून मिक्स करून गॅस बंद करून घेतला आहे। आता मिठाचं प्रमाण तुम्ही ज्यावेळेस चटणी मिक्सरला फिरवाल त्यावेळेस तुम्ही चेक करू शकता। गॅस बंद केल्यानंतर एका प्लेटमध्ये आता हे मिश्रण मी थंड होण्यासाठी काढून घेते। चटणी मिक्सरला फिरवण्याआधी हे सगळं मिश्रण थंड किंवा कोमट होईपर्यंत ठेवायचं। जर तुमच्याकडे कमी वेळ असेल तर फॅन खाली थंड व्हायला तुम्ही ठेवू शकता। 10 मिनिटं झाल्यावर आता मिक्सरच्या एका भांड्यामध्ये हे सगळं मिश्रण काढून घेते। तर मिरच्या थंड झाल्यावर कुरकुरीत झालाय, तर आता यांचे तुकडे करून घेते, म्हणजे भांड्यामध्ये सगळं जिन्नस नीट टाकता येतं। न थांबता मिक्सरला काही सेकंद फिरवल्यावर हे बघा आता ही चटणी कशी दिसते। एक अर्धी मिरची तशीच राहिली, तर आता हे थोडंसं फिरून घेते काही सेकंद परत एकदा। आता तुम्ही बघू शकता की चटणीला मस्त लालसर कलर आलाय आणि यामध्ये मीठ पण मी चेक केलं बरोबर आहे। जरी आपण यामध्ये हळद वापरली आहे तरी काश्मीरी मिरचीमुळे चटणी लालसर कलरची झाली आहे। प्लेटमध्ये सगळी चटणी काढल्यावर जरा गरम असते सुरुवातीला। आता चमच्याने व्यवस्थित मिक्स करायची, कारण तीळ व खोबऱ्यामुळे चटणी ओलसर वाटते। आता मिक्स करून थोडा वेळ ठेवल्याने चटणी कुरकुरीत होते। मस्तपैकी गरमागरम वरण भात किंवा खिचडी भात तसेच कढी भाताबरोबर ही चटणी खायला खूप जास्त चवदार लागते आणि पराठ्यासोबत सुद्धा अशीच लसणाची चटणी तुम्ही खाऊ शकता। महिनाभर टिकणारी ही लसणाची चटणी एकदा तरी करून बघा, तुम्हाला खूप आवडेल आणि तुम्ही परत परत बनवाल। 5 मिनिटं झाल्यानंतर एका हवाबंद बरणीमध्ये आता हे भरून घेते। फ्रीजमध्ये सुद्धा तुम्ही जास्त दिवस टिकवण्यासाठी ही चटणी ठेवू शकता। चटपटीत अशी ही कुरकुरीत लसणाची चटणी एकदा तुम्ही करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला ही लसणाची चटणी कशी वाटली। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपी बरोबर। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।